सावकाश घ्या आणि दगड हे दगडी काढू काय साईडला ही वाली. आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात पुन्हा रिटर्न घराच्या दिशेने, मुंबईच्या दिशेने. पण त्याच्या आधी नाश्ता इज मस्त. आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत. भक्त निवासमधून जायच्या आधी नाश्ता करून जायलाच पाहिजे, हो की नाही? काय भूक लागली? हा, खूप भूक लागली आहे यार. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून उठलो आहे आणि आम्हाला उठवलं आहे. फटाफट आवरा ना, बिकॉज लवकर निघणं गरजेचं आहे. लवकर निघालो तर आम्ही लवकर पोहोचू. आणि तुम्हाला हे मागचं हे दाखवते मी. एकदम हॉस्पिटल सारखं असं इथे वाटतंय. एकदम शांतता आहे, एकदम बेस्ट. म्हणजे मेंटेन भारी केलं ना लोकांनी. मेंटेन व्यवस्थित आहे, क्लीन व्यवस्थित आहे, सगळं मस्त आहे. छान प्रकारे मेंटेन केलं आहे लोकांनी. आता आमचं मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे आणि आता बॅग पॅक करून ठेवलेले आहेत. ऑलरेडी करून ठेवलेले आहेत सकाळीच, म्हणजे कालच आम्ही तयारी केली आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत कुठे? घरी, मुंबईच्या दिशेला. आम्हाला रस्ता चुकवला आहे ह्या लोकांनी. आणि रस्ते लक्षात 3 दिवस झाले गाईज. आम्हाला इथे 3 दिवस झाले राहतोय आणि अजूनही रस्ते लक्षात नाहीये. बिकॉज इथे थोडीशी भुलभुल या टाईप आहे. कन्फ्यूज व्हायला होतं इथे कुठे जायचा कुठे नाही जायचा, आणि चुकवलाय रस्ता. मला एक गोष्ट दाखवायची राहूनच गेली होती. हे बघा, इथे सगळी डिटेल, प्रत्येक रूमच्या मागे ही सगळी डिटेल तुम्हाला दिलेली असणार इथली. हे वाचून पण तुम्हाला अंदाज येईलच की ते कसं काय कॉस्टिंग अँड ऑल दिस थिंग्स, कसं नाश्ता बिष्टा आहे. आजचा आपला इथला अखेरचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे गाईस. आता इथून फायनली आम्ही निघणार आहोत. खूप मजा आली यार, खूप मजा केली आम्ही 3 दिवसामध्ये. तुम्हाला दाखवतो, 3 दिवस भारी होते. आंबे तर तुम्ही बघितले ते माझे. चला तर फायनल टाईम आलाय. कॉस्टिंग आहे ती 10 रुपयाने वाढवलेली आहे. जास्त नाही, मेजर चेंज नाही आहे, पण थोडा चेंजेस झालेला आहे. पण त्यात एक गोष्ट चांगली आहे ते म्हणजे एक गोष्ट चांगली आहे ते म्हणजे मंदिरामध्ये जेवणाची उत्तम अशी सोय आहे. तर जसं की मी सांगितलं की मंदिरामध्ये जेवणाची उत्तम अशी सोय आहे, पण त्याचबरोबर नाश्त्याची देखील सोय झालेली आहे. जसं की मी सांगितलं LPGचा इश्यू चालू आहे, तो कन्सिडर करता तिथल्या लोकांनी भक्तांसाठी सगळ्या गोष्टीची सोय केलेली आहे. नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय. तर जेवणाचा अजिबात काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे गाईज. A few moments later. झाले ट्रॅजेडी. इथून या सरळ रस्त्याने इथून घेतली असती तर कदाचित निघाली असती. गाड्या तर येत आहेत. बघ रस्ताच झाला मागून धक्का जाम. सावकाश घ्या आणि हे दगडी काढू काय साईडला ही वाली मोठी मोठी ही वाली लागणार ना गाडी. सावकाश सावकाश. एक नंबर.
गाईज आमची गाडी फसली होती दगडांच्या मध्ये अडकलेली. कशी बशी तिला बाहेर काढलं यार आम्ही. फॅमिली ट्रिपला जाणं आणि असं काहीतरी ट्रॅजेडी होणं, असं काहीतरी फसणं मॅन्डेटरी असतं आमच्या बरोबर. मजा आली. काढला पण त्याच्यातून मार्ग काढतोच आम्ही, बाहेर निघतोच आम्ही, ते महत्वाचं आहे. अरे माग आहे ना दगडी होते मोठे. टिप असं काय पडलं नाहीये. आपण त्या ह्या साईडने जास्त मारले रे काय. हाय ना व्यवस्थित. तू या साईडला जास्त मारलीस, सरळ घेतली असतीस तर निघाली असती गाडी. लालपरी, कोकणची लालपरी. बसू, बघितलं ना व्यवस्थित. कसं वाटलं मग? थोडी फाटली लास्ट टाइम सारखी. हा थोडी की जास्त. थोडी जास्त. पण लकीली व्यवस्थित निघालो त्याच्यातून. आता वजन होतं वरती सगळ्याला त्रास देत असं. आता रस्ता बघून हे कर, म्हणजे दगडी बिगडी बघून हे कर साईडला. गाडी थांबली होती ना, गाडी अडकली होती ना आपली दगडांमध्ये ना. हा घाट लागलेला तुला माहिती आहे काकांनी अडकवलेला आपल्याला. आता हा ये लोक हरभर काय जाताना आपल्याकडे बघत होते. बघतातच ना आपण बघितलं. हा अडकली ना आपली गाडी त्याच्या. काय झालं हा आनंद काय करायची गाडी मदत. अटकली काय. अच्छा अच्छा ठीक आहे, चालू पुढे. लास्ट टाइम मदत केली केली होती मदत लास्ट टाइम आपण अडकलेलो तेव्हा. कोणी केलेली? नाही केलेली. कोण थांबलं होतं? थांबलं कोण नाही पण ते तिथे गावातल्या माणसाने केला वेळेला आपल्याला मदत केली. हाला इथे पण आहे पुढे व्यवस्थित चालू. डांबरी असला का प्रॉब्लेम नाही का. स्वतःवर कॉन्फिडन्स असणं गुड, और कॉन्फिडन्स नॉट गुड. हे बघ दिसत. काय स्मेल घेऊन बघ ना. पाणी पाणी एसीचं पाणी पडतं खाली. पक्का तिथं उभा राहून गाडी एकदा तू गाडी पुढे घे. कळत नाही मला. पाणी स्मेल वरून मला काय कळलं नाही. हा बरंच पडलंय ते. पाणीच येणार आता मला पाणी देताना पाणीच आहे ना रे. पाणीच मला तर वाटतं पाणीच रे. कन्फर्म नाही ते त्याने तुला विचारलं पाणीच आहे ना रे. बघ ना ते जरा ऑइली लागतंय काय. एकदा बघ ना. हा ते पण त्याने आणलं एकदा बघ. पाणीच आहे रे. पाणीच आहे. इफ यू तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे. तर गाईस तुम्ही आता बघितलं आमच्याबरोबर काय घडलं. आमची गाडी मध्येच हे झालेली आणि त्याच्यामुळे खूप आम्हाला म्हणजे थोडा त्रास झाला ती बाहेर काढायला. आणि तुम्हाला सांगते की आमचं नेहमीच आहे गुगल मॅप आम्हाला नेहमीच ट्रिपला जाताना असा फसवत असतो. येताना आम्ही व्यवस्थित येतो पण रिटर्न जाताना तो रस्ता नाही दाखवत. आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता अजिबात दाखवत नाही. कोणता तरी भलताच वेगळा रस्ता दाखवतो की ज्या रस्त्याला असे कामच म्हणजे व्यवस्थित नाही आहे तो रस्ता. तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे बघ खडका रस्ता असतो एकंदरीत. त्याच्यामुळे गाडीला खूप प्रॉब्लेम होतो. असे रस्ते गुगल मॅप दाखवतो. आता कधी आम्ही नॉर्मल रस्त्याला टच होतोय त्याची वाट बघतोय की जेणेकरून स्मूथली आमची गाडी चालेल. हो ना रे तू. हो बोल
हो दुसरं सेल हरवलं. तुझं तोंड पडलंय, त्याचं सेल हरवलाय, त्याने स्वतःच हरवलाय, गाडीमध्ये टाकून दिलाय. हा बघा रितूचा नवीन मोबाईल दाखवते तुम्हाला. नवीन मोबाईल घेतलाय रितूने ना. रितू याच्यावरून बायला फोन लावतो ना, पण आता नाही लावू का, कारण याच्यातला सेल गायब झालाय ना. कोणी हरवला सेल याच्यातला? रितू. मी बरोबर बोलला, रितूने. मग आता तो बायला फोन नाही लावू शकत आहे, त्याच्यामुळे त्याचं तोंड असं पडलेलं आहे. फायनली हायवे कनेक्ट झालेला आहे गाईज आम्हाला, तुम्हाला दिसत असेल. कसं वाटतंय? उतरल्या आधी चेक करून घेतलं खाली लिकेज. बघ मागे असं काय पडलेलं तर दिसत नाही मला, येताना टिप टिप तरी दिसलं थोडंसं. कसं प्रॉपर चेक केलं, काही इश्यू नाही काहीच. एकदा हवा भरूया पुढे गेलं. लकीली काही इश्यू नाही झालाय गाईज. गणपती बाप्पा मोरया, काही इश्यू नाही झालाय. बिकॉज लास्ट टाइम आमचा जो झाला होता त्याच्यामध्ये इश्यू झालेला आम्हाला त्याच ठिकाणी त्याच गावात. हे मी दिसते काय बघ. लास्ट टाइम आमचा जो इश्यू झालेला त्याच्यामुळे आम्हाला त्याच ठिकाणी त्याच गावात राहावं लागलं होतं, कारण गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. तर तिथे गाडी रिपेअर करायला देणं भागच होतं. पण लकीली यावेळेला काही इश्यू नाही झाला आणि चेक केलंय, तर आम्ही जाऊ शकतो सुखरूप मुंबईला. गणपती बाप्पा मोरया. परत माझी ऍक्टिंग कसं केलं मी असं. आता मी कसं करते बघा. जीप दाखव. आता कसं करायचं, ते कसं करायचं. आता माझी सटकली. आपल्याला कसं होतंय, उलटी होते. कॅमेरा समोर आला की ऍक्टिंग चालू होती त्याची. तर आता आम्ही थोडासा छोटासा ब्रेक घेतलेला आहे आणि आलो तर आम्ही बॉम्बे पंजाब फॅमिली ढाबाला. तर आता आलो होतो आम्ही ढाब्याला काहीतरी खायला, बिकॉज आम्हाला खूप सारी भूक लागली होती. तर बॉम्बे पंजाबी फॅमिली ढाब्याला आलेलो आहोत आणि आपण ऑर्डर केलं आहे व्हेज, बिकॉज आज थर्सडे आहे त्यामुळे आम्ही सगळे व्हेजच खाणार आहोत. त्यामुळे आम्ही व्हेज ऑर्डर केलं. दुसरी भाजी कुठे आहे मला, मी व्हेज कोल्हापुरी घेतले, पनीर मसाला. गाडी साफ करणार आहे काय? हा, म्हणून मी आजच केली पाहिजे, आता उंदरा लागायचं रात्री झाला. चिवडा पडलाय पूर्ण कोपऱ्यामध्ये. रितूने पाडलाय सगळा चिवडा तिथे कोपऱ्यामध्ये. रितूने पाडणार आहे बिचारा, पोरावर नाव नाही टाकायचं. त्याला माहिती आहे लहान आहे, त्याला कोण काय बोललं नाही. बिचारा माझा साधा रिद्धू रे, माझा साधा बाळ. मीच पाडला नाही म्हणजे चुकून पडला. जेव्हा तू गाडी असं वरखाली जेव्हा ब्रेक मार गेलास ना, तेव्हा ब्रेक होता, तेव्हा जोरात ब्रेक मारेलास तेव्हा तो पडला. बोलत होता कोणाची गाडी आहे? नाही, कोणाची गाडी आहे? नाही, काकाची नाही. काका कोणाचे? मग कोणाची गाडी झाली? अरे मला शोधत होता तेव्हा का तुमची गाडी. हा, बोलते तुमच्या गाडीजवळ कुत्रा काय करतोय तिथे, तुमच्या गाडीजवळ असा बोलला. तुमच्या गाडीवर? कोणाच्या गाडीवर होता? काका कोणाचे? मग कोणाची गाडी झाली? काकाची गाडी ती कोणाची झाली? रितूची गाडी